प्रत्येक वर्षी 4 महिने असे येतात की या 4 महिन्यामध्ये केलेल्या व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व असते. हे 4 महिने म्हणजेच चातुर्मास. देवशयनी आषाढी एकादशीपासून या चातुर्मासाला सुरुवात होत असते. आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो. चातुर्मासामध्ये काही व्रते जर आपण केली तर कित्येक पटीने आपल्याला फळ प्राप्त होत असते, आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. चातुर्मासामध्ये आपण कोणकोणती व्रते करू शकतो? अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करता येणारी ही व्रते आहेत, जी आपण या चातुर्मासामध्ये करू शकतो. या सर्व व्रतांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सुवासिनी व्रत कसे करावे तर याची सुद्धा संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चातुर्मासामध्ये चातुर्मास सुरू झाल्यापासून चातुर्मास संपेपर्यंत म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत आपण गोपद्म व्रत करू शकतो. कारण या चातुर्मासामध्ये व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे. गोपद्म व्रत हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. घरामध्ये सुखसमृद्धी यावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी, तर यासाठी आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे. आता हे व्रत करत असताना दररोज आपल्याला 33 गोपद्म काढून त्या गोपद्मांची पूजा करायची आहे. आपल्या देवघरासमोर आपण ही गोपद्म काढू शकतो किंवा आपण मुख्य दरवाजासमोर काढू शकतो. रांगोळीच्या साह्याने आपल्याला ही गोपद्म काढायची आहेत किंवा अगदी आपण हळदी कुंकवाच्या साह्याने सुद्धा, म्हणजे हळदी कुंकू आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे, ते ओलं करायचं आहे आणि त्याच्या साह्याने आपण एखाद्या पाटावरती किंवा अगदी एखाद्या मोठ्या ताटावरती सुद्धा ही गोपद्म काढून त्यांची पूजा करू शकतो. आता दररोज आपल्याला नवीन गोपद्म काढायची असतात. आदल्या दिवशी जी काढलेली गोपद्म आहेत तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी पुसून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी नवीन गोपद्म काढायची आहेत आणि ह्या गोपद्मांना आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे धूप, अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण गोपद्म काढणार आहोत तर ती फरशीवरती किंवा जमिनीवरती न काढता आपल्याला पाठावरती काढायची आहेत. 33 गोपद्म काढणे म्हणजेच काय तर 33 कोटी देवतांची पूजा करणे. 33 गोपद्मांचा जो साचा मिळतो तर त्या साच्याचा वापर करून सुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ही पूजा जी आहे तर ती करू शकतो. आणि असे हे गोपद्म व्रत जे आहे तर ते चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज करायचं आहे. आता जेव्हा मासिक धर्म असेल किंवा काही अडचण असेल, सुतक असेल तर त्यावेळेला फक्त आपल्याला ही पूजा करणे स्किप करायची आहे आणि पुन्हा आपल्याला कंटिन्यू हे व्रत जे आहे तर ते सुरू करायचे आहे. आणि शेवटी आपलं जेव्हा व्रत संपणार आहे, चातुर्मासाचा शेवटचा दिवस असणार आहे, तर या दिवशी या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. हे व्रत जर आपण केले तर सलग 5 वर्ष आपल्याला हे व्रत करायचे असते किंवा आपण अगदी आपल्याला जोपर्यंत शक्य आहे तर तोपर्यंत हे व्रत जे आहे तर ते करू शकतो. परंतु किमान 5 वर्ष तरी आपल्याला हे व्रत करायचं आहे. उद्यापनाच्या वेळेला एका कुमारिकेस जेवायला बोलवायचं आहे किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला जेवायला बोलवायचं आहे आणि पहिल्या वर्षी तिला विडा द्यायचा आहे, दुसऱ्या वर्षी चुडा भरायचा आहे, तिसऱ्या वर्षी आपल्याला केळ्यांची फणी जी आहे तर ती द्यायची आहे, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि 5व्या वर्षी त्या कुमारिकेला किंवा आपण जी महिला बोलावलेली आहे तर तिला आपल्याला साडी चोळी द्यायची आहे. तर अशा प्रकारे हे उद्यापन जे आहे तर ते आपल्याला करायचे असते. गोपद्म व्रताप्रमाणेच सुवासिनी व्रत जे आहे तर ते सुद्धा या चातुर्मासामध्ये केले जाते. सुवासिनी व्रतामध्ये आपल्याला काय करायचे असते तर आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत दररोज आपल्याला एका सौभाग्यवती स्त्रीला हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्या शेजारी किंवा आपली एखादी मैत्रीण असेल, म्हणजे जिच्या घरी जाणे आपल्याला शक्य आहे तर तिच्या घरी जाऊन आपल्याला तिला हळदी कुंकू लावायचं आहे. दररोज फक्त तिला जाऊन आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, आपल्या देवघरातील देवांची पूजा वगैरे करायची आणि ज्या सुवासिनीला आपण पहिल्या दिवशी हळदी कुंकू लावणार आहोत तर 4 महिने आपल्याला तिला हळदी कुंकू लावायचं आहे. आता जेव्हा आपल्याला मासिक धर्म असेल तर त्यावेळेला आपल्याला हे करायचं नाही आणि जेव्हा त्या समोरच्या महिलेला मासिक धर्म असेल तर त्यावेळेला सुद्धा हे हळदी कुंकू लावायचं नाही. सुतक असताना सुद्धा आपल्याला हे हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचे नाही. आणि उरलेले जे दिवस आहेत, जे सर्व चांगले दिवस आहेत, तर या
सर्व दिवसांमध्ये दररोज तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तिला आपल्या घरी बोलवायचं आहे. ती सौभाग्यवती आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला तिचे पाय धुवायचे आहेत, पायावरती स्वस्तिक काढायचं आहे, त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे. त्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं आहे, तिचं औक्षण करायचं आहे आणि तिला गोडाधोडाचं जेवायला घालायचं आहे किंवा गोडाची मिठाई जी आहे तर ती तिला आपल्याला खायला द्यायची आहे आणि तिची ओटी भरायची आहे. ओटीमध्ये गजरा असावा, दक्षिणा असावी. आपण खणानाऱ्याने ओटी भरू शकतो किंवा साडीने सुद्धा ही ओटी भरू शकतो. म्हणजे बघा, साडी, त्यानंतर त्यावरती ब्लाऊज पीस, त्यानंतर गहू किंवा तांदूळ, एक नारळ, त्यानंतर खारीक, खोबरे, सुपारी, हळकुंड, बदाम, त्यानंतर गजरा, दक्षिणा, एखादं सौभाग्यवान ओटीमध्ये ठेवायचं आहे. हळदी कुंकवाचा करंडा किंवा काचेच्या हिरव्या बांगड्या आपण ठेवू शकतो किंवा आपण छोटीशी नथ ठेवू शकतो. ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत तर कोणतंही एक सौभाग्यवान, अगदी आपण टिकलीचं पॉकेट ठेवलं किंवा मेहंदीचा कोन ठेवला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण जशी नेहमी एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरतो तर तशी ओटी आपल्याला ह्या व्रतामध्ये सुद्धा उद्यापनाच्या वेळेला त्या सुवासिनीची भरायची आहे आणि शेवटी तिची आपल्याला पाया पडायचा आहे. तर अशा प्रकारे सुवासिनी व्रत जे आहे तर ते सुद्धा आपण या चातुर्मासामध्ये करू शकतो. याचप्रमाणे स्वस्तिक व्रत जे आहे तर त्याला सुद्धा या चातुर्मासामध्ये महत्त्व आहे. यामध्ये आपल्याला दररोज स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करायची असते. तुळशीजवळ आपण हे स्वस्तिक काढू शकतो किंवा देवघरासमोर काढू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो. स्वस्तिक काढताना सुद्धा आपण रांगोळीने ते काढू शकतो किंवा आपण फुलांच्या पाकळ्यांनी काढू शकतो किंवा आपण हळदी कुंकवाच्या साह्याने हळदी कुंकू स्वस्तिक जे आहे तर ते सुद्धा काढू शकतो. आता जेव्हा आपण रांगोळीने काढणार आहोत, फुलांच्या पाकळ्याने काढणार आहोत, त्यावेळेला आपल्याला एकच स्वस्तिक काढायचं आहे आणि जेव्हा आपण हळदी कुंकू स्वस्तिक व्रत करतो तर त्यामध्ये हळदीचं एक आणि कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं, अशी 2 स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची. त्या स्वस्तिक चिन्हांना हळदी कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायचं. अगरबत्ती धुपाने आपल्याला ओवाळायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण गोपद्म व्रत करतो तर त्याचप्रमाणे हे स्वस्तिक व्रत जे आहे तर ते करायचे आहे आणि याचे सुद्धा आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उद्यापनाच्या वेळेला आपण एखाद्या सौभाग्यवतीला हळदी कुंकवाचा करंडा भेट म्हणून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण लक्ष्मीची पावले काढून त्या पावलांची या 4 महिन्यामध्ये दररोज पूजा करू शकतो. कोणतेही जेव्हा आपण व्रत करणार आहोत तर त्यावेळेला फक्त आपल्याला जेव्हा मासिक धर्म आहे तर त्यावेळेला आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची नाही. तेवढे दिवस जे आहेत तर ते आपल्याला स्किप करायचे आहेत. तसेच आपण तुळशी व्रतसुद्धा करू शकतो. यामध्ये दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दररोज तुळशीची पूजा करायची आहे. फक्त जेव्हा एकादशी येते त्यावेळेला तुळशीला जल अर्पण करायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही. तसेच दररोज विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. या चातुर्मासामध्ये आपण दीपदानसुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे गुप्तदान व्रत जे आहे तर ते सुद्धा आपण या चातुर्मासामध्ये करू शकतो. आता यासाठी काय करायचं असतं तर एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. आता सोने चांदी जे आहे तर ते तर आपल्याला दान करणे शक्य होणार नाही, कारण सोन्याचे चांदीचे दर जे आहेत तर ते खूप आहेत. मग आपल्याला त्या तांदळामध्ये पैसे ठेवायचे आहेत, आपल्याला जेवढं शक्य आहे. मग आपण अगदी 101 रुपया ठेवू शकतो, 51 रुपये ठेवू शकतो आणि हे जे आहे तर ते आपल्याला एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला दान करायचं आहे. आपण काय दान करणार आहोत तर हे सांगायचं नाही. म्हणजे काय तर आपल्याला त्या वाटीमध्ये जे तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळामध्ये पैसे जे आहेत तर ते लपवायचे आहेत. म्हणजे आपल्याला पैसे जे आहेत तर ते दान करायचे आहेत. तर अशा प्रकारे गुप्तदान व्रत सुद्धा आपण चातुर्मासात करू. गुप्तपणे केलेले दान जे आहे तर त्याचे नेहमीच आपल्याला जास्त पटीने फळ मिळत असते. त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर या चातुर्मासामध्ये आपल्याला शक्य झालं तर अगदी आपण दररोज हे गुप्तदान करू शकतो किंवा आठवड्यातील एखाद्या दिवशी आपल्याला हे दान जे आहे तर ते करायचं आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्यातील शुक्रवारी किंवा गुरुवारी आपण असे तांदळाच्या वाटीमध्ये पैसे ठेवून ते गरीब गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वी पूजा व्रतसुद्धा आपण करू शकतो. पृथ्वी म्हणजे जमीन. दररोज आपल्याला देवघरासमोर जमिनीची पूजा करायची आहे. आपल्याला ती जमीन स्वच्छ पुसायची आहे आणि त्यावरती स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढायची आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि जेव्हा आपले हे व्रत संपते तर त्यावेळेला आपल्या आईला साडी जी आहे तर ती घ्यायची आहे, कारण पृथ्वी ही आपली माताच असते. त्यामुळे आपल्याला उद्यापनाच्या वेळेला आईला साडी घ्यायची आहे. याचप्रमाणे पंचामृत चातुर्मास व्रतसुद्धा आपण या 4 महिन्यामध्ये करू शकतो. पंचामृतासाठी जे जे पदार्थ वापरले जातात जसं की
दूध असेल, दही, साखर, मध, तूप. तर या 5 पैकी कोणताही एक पदार्थ आपल्याला या 4 महिन्यामध्ये वर्ज्य करायचा आहे. आपल्याला तो पदार्थ जो आहे तर तो खायचा नाही आणि उद्यापनाच्या वेळेला त्या पदार्थाचं आपल्याला दान करायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशी पूजा, तबकदान व्रत तर हे सुद्धा चातुर्मासामध्ये केले जाते. तुळशीची आपण जी पूजा करतो त्यासाठी जे साहित्य वापरतो म्हणजे जेव्हा चातुर्मास सुरू होतो आषाढी एकादशीपासून, तर त्यावेळेला आपल्याला तुळशीची पूजा करण्यासाठी नवीन साहित्य घ्यायचं आहे. जसं की ताट असेल, निरंजन असेल, कलश असेल, हळदी कुंकवाचा करंडा असेल, तर हे नवीन साहित्य घ्यायचं आहे आणि या साहित्याचा वापर करून 4 महिने आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. आणि 4 महिने झाल्यानंतर हे जे तुळशीच्या पूजेसाठी वापरलेलं साहित्य आहे तर ते आपल्याला दान करायचं आहे. तर अशा प्रकारे तुळशी पूजा, तबकदान व्रत हे सुद्धा चातुर्मासामध्ये केले जाते. तसेच प्रत्येक द्वादशीला देवासमोर आपल्याला शिदा ठेवायचा आहे आणि चातुर्मास संपल्यानंतर तो शिदा जो आहे तर तो ब्राह्मणाला दान करायचा आहे. प्रत्येक द्वादशीला सेपरेट शिदा ठेवायचा आणि 4 महिन्याचा शिदा साठवून तो आपल्याला ब्राह्मणाला दान करायचा आहे. तर अशी काही साधी सोपी व्रते या चातुर्मासात केली जातात.